नमस्कार. तर आज काय आमच्या मनालीचं रिसेप्शनच्या आधी जेवून घेतलं, कारण की सगळ्या विधी होईपर्यंत 4-4:30 झालेले. बिचारी मनाली अभिचा तर सकाळपासून उपवास होता. सो शेवटच्या पंगतीमध्ये आम्ही पटापट जेवायला बसलो. हे आम्ही लडकीवाले बॅच आणलेले हळदीसाठी, ते एवढ्या धावपळीत आम्ही लावायलाच विसरलो. मग आम्ही सगळ्यांनी रिसेप्शनला लावले आणि रिसेप्शनपर्यंत सगळ्यांची एनर्जी डूज झालेली. कारण की बॅक टू बॅक आमचे फंक्शन होते आणि आज तर खूपच ऊन होतं. त्याच्यामुळे रिसेप्शनचे आम्ही फॅमिली फोटोज वगैरे क्लिक केले आणि इथे स्मिता आत्यानी मनालीसाठी स्पेशल हँडमेड रुखवात बनवलेली. एक एक सुंदर डिटेल होती रुखवातीमध्ये. आणि इथे टाइम झाला आमच्या घरी निघायचा. इथे निघायच्या आधी अमरने मनाली आणि अभिची नजर काढून घेतली. ज्या गोष्टीसाठी 6 महिन्यापासून धडपड चालू झालेली, ती पटकन बघता बघता डोळे उघडताच पटापट संपली. कधी लग्नाचं संपलं कळलंच नाही. आणि इकडे झालं मनालीचं ग्रहप्रवेश. इथे फटाक्यांनी स्वागत केलं वाडकर फॅमिलीने. आणि हे तर आमच्यासाठी पण सरप्राईज होतं यार. केवढं सुंदर लिहिलंय, लक्ष्मी आली. आणि छान एकदम सरप्राईज होतं. आणि इकडे झाला मनालीचा गृहप्रवेश. त्यांनी छान अशी कुंकुवामध्ये मनालीची पूर्ण पावलं घेतली घरामध्ये. मस्त एकदमच फिलिंग वेगळं होतं. आणि इथे होतं मोस्ट डिफिकल्ट पार्ट आमच्यासाठी, की आतापर्यंत तर सगळ्या फंक्शनमध्ये मनाली होती, पण आता तिला तिच्या घरी सोडून आम्हाला परत यायचं होतं. तर इथे आमच्या सगळ्यांची रडारडी चालू झालेली. ही खूप इमोशनल मुमेंट होता आमच्यासाठी, की मनालीला तिच्या घरी सोडून आम्ही आमच्या घरी येत होतो. बघता बघता मनाली खूप मोठी झाली आणि सासरी पण गेली. सो असं होतं आमच्या अभिमन्यूचं लग्न, ज्याच्यासाठी आम्ही 6 महिन्यापासून वेट करत होतो.